माय 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 काय थंडी पडू राहिली बाप्पा. हां दुपार झाली तरी थंडी कमी नाही झाली बाप्पा. दुपारच्या पायरी असं कंबल अंगावर घेऊन झोपाले एवढी मजा येते, लस मजा येते बाप्पा. बाहेर तेवढी थंडी आहे की पाय नाही टाका उठू राहिला बाहेर. माय लय थंडी आहे रे बाप्पा. थंडीच्या दिवसामध्ये दुपारी झोपायची तर मजाच अलग आहे. मजाच येते मस्त. चल माय थोडा वेळ झोपून जाते 1-2 घंटा. सविता, ए सविता, इले बरी झोप येते बाबा दुपारच्या पायरी. सविता, ए सविता, सविता. हाती माय बाई हात सासूबाईचा आवाज आहे. आता सपनात मला माझ्या सासूबाईचा आवाज ऐकू येते का रे बाप्पा. सपनात तर पिछा सोड म्हणा माझ्या सासूबाईले माया. सपनात येऊन जाते मायावाल्या. माय बाई सपनात नाही आम्ही आलेली तुया, हकीकत मध्ये आलेली. उठून बस थोडी. दिवसभर का सपनातच राहता का. बरी झोप येते हो तुला दुपारच्या पायरी. एवढी कायची झोप आहे माय बाई तुले. दुपारी झोप येते का लगे. नाही वा त्या थंडी किती पडू राहिली पहा ना बाप्पा तुम्ही. निरा थंडी वाजू राहिली होती मला, म्हणून मी अंगावर कंबल घेऊन झोपून राहिली बाप्पा. अशी कामं करू करू थकून जातो ना बाप्पा. थकून जातो असं वाटतं थोडा वेळ आराम करा. वरतून आहे थंडी. हो तुला बरी थंडी लागते. आम्हाला थंडी नाही लागत. तुलाच थंडी लागते का लगे. आम्हाला थंडी लागायला पाहिजे बा तर तुलाच थंडी लागते. आमच्यासारख्या बुड्या बाड्या लोकांना लागायला पाहिजे थंडी. जवानसारखी जवान तू तुला थंडी वाजते लगे. तुमच्या वयात तर एवढी कामं करत होती मी. थंडी म्हणजे अशी लागतच नव्हती. सकाळी 4 वाजता उठत होती. तुम्ही का सकाळी 4 वाजता उठता का. राहू द्या त्या राहू द्या. तुम्ही काय करत होत्या ते नका सांगू. काय काम आहे सांगा ना. काय काम आहे म्हणजे वरती छतवर कपडे वाहू घातलेले आहे ना, ते काढून आण. सुकून गेले असतील. पुरा दिवस जाऊ देता आणि मग रात्री काढून आणता कपडे. आणि ते कपडे पुरे थंडेगार होऊन जातात थंडीच्यानं. जा लवकर काढून आण वरतून छतून कपडे. आता थोड्या वेळानं काढून आणीन ना. थोड्या वेळानं आणीन काढून. थोड्या वेळानं म्हणजे कधी. जा आताच काढून आण काढून आताच. आता थोडा वेळ आराम करून जाणवलं. थंडी वाजू राहिली बाप्पा. नाही 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 थोड्या वेळानं नाही. मग थोड्या वेळानं भुलून जातो तू. आणतच नाही काढून. जा आताच जाईन काढून आण. आता काही आता गीत्या नाही. एक बार म्हटलं तर तू ऐकत काऊन नाही. ऐकत काऊन नाही तू. बरं बाप्पा आणतो काढून. अजून काम होतं मला. हे पाय बरं मग मोबाईलला काय झालं तर ना कोणाला फोन लागू राहिला बाप्पा ना कोणाचा फोन येऊ राहिला. कौसाबाईला फोन करतो म्हटलं तर कौसाबाईला फोनच नाही लागू राहिला. पाय बरं काय झालं तर मग मोबाईलला. हो आत्या दाखवा. पाय बरं काय झालं तर. द्या पाहू द्या मला एक बार. अरे आत्या हा तर एरोप्लेन मोडमध्ये गेलेला आहे मोबाईल. म्हणजे काय झालं त्याला. लय रुपये लागतील का. जास्त रुपये लागतील का दुरुस्त करायला. हे सांग किती रुपये लागतील का. किती रुपये लागतील. हाच मग आहे बुडीपासून आपला बदला घ्यायचा आणि पैसे काढायचा. थांबा त्या ते मी ना मोबाईल रिपेअर केला होता ना, त्या रिपेअरवाल्याला फोन करतो आणि विचारतो किती रुपये लागतील तर. विचार बरं सविता विचार किती रुपये लागतील तर. तू या बी खराब झाला होता ना, तू रिपेअर केला ना. हो हो आत्या थांबा आता फोन लावतो. हां हॅलो भाऊ, तुमच्याजवळ मी ना फोन रिपेअर केला होता ना. मी सविता खोटाळे बोलत आहो. फोन रिपेअर करायचा होता म्हटलं. हो हो ठीक आहे ना ठीक आहे. हो 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 ठीक आहे हो हो. आत्या तसे तर 2000 लागतील म्हणते, पण विनोदजीचा ओळखीचा आहे ना तो म्हणून म्हणते 1000 रुपयात करून देईल म्हणते. तुम्ही 1000 रुपये देऊन द्या मला. मी आजच रिपेअर करून आणतो याला. बरं बाई ना लय हुशार आहेस तू. 2000चं काम 1000 रुपयालाच केलं तू ना. हो आत्या सून कोणाची आहो. बरं ठीक आहे. मी काय म्हणतो मी चालली बाहेर. मी येईपर्यंत माझा फोन दुरुस्त करून आणशी ना. बाई ना याच्यावर ना कोणाला फोन लागू राहिला ना कोणाचा फोन उरायला. ते युट्यूब बी नाही लागू राहिला. मला भजन गिजन नाही का वाटतं तर भजन ऐकतो मी युट्यूबवर. पण कायचं नाही बाई कामच नाही करू राहिला मोबाईल. मी येईपर्यंत आणशी ना दुरुस्त करून ना फोन. हो ना त्या काही टेन्शन नका घेऊ. मी आणतो रिपेअर करून आणतो तुमचा फोन. द्या मला. या तुम्ही आरामात जा आणि आरामात या. वरतून कपडे आणशील काढून तर बोलून जाशील. हो हो आत्या काढून आणतो. तुम्ही जाता खरी. बरं ठीक आहे जातो मग मी. ठीक आहे मग मोबाईल. हो द्या. तुम्ही टेन्शन नका घेऊ आत्या. आणतो मी रिपेअर करू. बरं ठीक आहे बाई. आठवणीनं आणशी ना दुरुस्त करू. हो ना त्या हो. बरं ठीक आहे जाऊ मग मी. हो हो आत्या आरामात जा ना आरामात या. नाही बाई मला माहीतच नव्हतं माझी सून एवढी हुशार आहे म्हणून. 2000चं काम 1000 रुपयालाच करून राहिली पोरगी. लय चांगली आहे बापा. लय हुशार आहे माझी सून. माझ्या सुनीनं 1000 रुपयाचा फायदा केला. 1000 रुपये वाचवले माझ्यावाले. लयच हुशार आहे बाई माझी सून. कसं बनवलं बे खूप माझं सासूले मी ना 1000 रुपये घेऊन घेतले. मा संग पंगा घेते माझी सासू. मा संग पंगा भारी पडते ना. भारी पडते कधी बी. उभ्या उभ्या माझ्या सासूला बेवकूफ बनवलं मी ना. 1000 रुपयाचा दिलाच फटका. कपडे काढून आणशी ना. हो हो सासूबाई आणतो काढून. कपडे आणतो छतून काढून. माझ्या सासू या जीवाले तर चैनच नाही बापा. अहो मी काय म्हणून राहिली होती. काय म्हणलं तर आता. ते आपलं काम 500 रुपयात नाही म्हणता. 500 नाही म्हणता. नाही आता 2000चं काम आहे ना. पहिलेच तो 1000 रुपये कमी उराला. नाही 500 नाही 500 नाही घेऊ. जाऊ द्या ना. 1000 रुपयाचा फायदा उराला ना तुमचा. हो ते काय म्हणा 1000 रुपयाचा फायदा होऊच राहिला माझ्या त्याच्यातनी. नाही तर मग राहू द्या बाबा. तुमचा मावर भरोसा नसेल तर घ्या तुमचा मोबाईल. कोणा दुसऱ्याला सांगा. पण 2000च्या खाली कोणीच काम नाही करून देईल. नाही आहे ना भरोसा त्यावर. नाही सून आहेस तू. त्यावर भरोसा नाही करेन तर कोणावर भरोसा करेन. आहे ना भरोसा आहे. मी काय म्हणतो सविता आठवणीनं कपडे काढून आणशील ना. नाही तर छतवर जाशील चांगलं ऊन दिसेल तुला. उन्हात बसून राहशील. माझं काम राहून जाईल नाही तर मग. नाही आता तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुमचं काम करून देतो मी. मग जाऊ मी निसताई ना. हो हो निसताई ना जा.
बरं ठीक आहे, जमलं तर 500 रुपयातच करशील म्हणून पाहिजे 500 रुपयाचा. हो हो आत्या, म्हणून पाहिजे ना, होणार तर नाही म्हणा 500 रुपयात, पण म्हणून पाहिजे. बरं ठीक आहे, जातो मग मी. बाई लय हुशार सून आहे बाई, मी लय हुशार सून आहे. हो आत्या बाई, बरोबर बोलल्या तुम्ही. तुमची सून लय हुशार आहे, खरं लय हुशार आहे बाई, मी लयच हुशार आहे. स्वतःची तारीफ नाही करावं, पण मी तारीफच्या काबील आहे. चल माय बाई, छतून कपडे काढून आणतो, नाही तर बुटी आली तर अजून बडबड करत. का कविता, यंदा लस थंडी आहे बाई, नाही का? लस थंडी आहे. हो ना ताई, यंदा लस थंडी आहे बापा. सकाळी सकाळी तर उठाचं मन नाही करत म्हटलं मायावाला, एवढी थंडी राहते. पण ते उठाच्या वेळेसही असं वाटते किती थंडी आहे, किती थंडी आहे. पण एक बार कामाला लागलं की मग काही नाही वाटत. हो, एक बार कामाला लागलं की मग नाही वाटत, काही थंडी नाही लागत. मी काय म्हणतो, आता आपले कामधंदे झाले, चल म्हटलं छतवर मस्त ऊन आलेली आहे, हां थोडं बसू उन्हात मी. हो ताई, तुम्ही व्हा समोर, मी आपल्या दोघीसाठी चहा बनवून आणतो. अहो कविता, आता मग चहा बनवूच राहिली तर मग आत्यासाठी बी बनव आणि सवितासाठी बी, हां दोघीसाठी बी एक एक कप चहा बनवून टाक. आता थंडीचा असं राहील चहा प्या वाटते, तर त्या दोघीसाठी बी एक एक कप चहा मांडून दे. अरे ताई, आत्या नाही आहे ना घरी, आत्या बाहेर गेलेली आहे. कुठे गेली माहिती? आत्या त्या चंपा आत्याची इथं गेलेल्या आहेत. असं असं ताईच्या घरी गेल्या का? मग नाही येत त्या लवकर, चहा घी पिऊन येतात तिकडून. बरं मग आत्यासाठी राहू द्या, आता आहेच नाही तर आपल्या तिघीसाठीच मांड. मग सविता ताई पिन का चहा? तिला मांडायचं म्हटलं ना तेव्हा नाही मांडन, तिची जीवार आहे तेव्हा तिला चहा प्यायचा नाही राहत. पण आयता विता एक कप चहा दिला तर पेते ते. हो ताई, बरोबर बोलल्या तुम्ही. सविता ताईचं तसंच आहे. ताईला आपण म्हटलं ना की सविता ताई चहा मांडावं, हां आपण एक एक कप पिऊ, मग म्हणते की मला नाही प्यायचा चहा, माझी इच्छा नाही राहील चहा प्यायची, तू इच्छा आहे तर तू मांडन पे. ताईला मांडायला म्हटलं चहा तर ताईची मोठी जीवार येते चहा मांडायची, तेव्हा ताईला प्यायचाच नसते. पण आयता विता दिला की पेते मग ते. हो ते बी आहे. काय करू राहिली तर ते माहीत नाही बाई, ताईच्या रूमात नाही झोपलेल्या होत्या त्या, मी गेली तिथं. माय बाई तिच्या इकडे आहे बरं छतून कपडे काढून आणायचं, पण ते कधीच कपडे काढून नाही आणायचं, एकदम रात्री कपडे काढून आणते, कपडे थंडे काढून जातात. मग एक काम करतो बाई, आता आपण छतवर चाललोच ना तर कपडे बी काढून घेऊ. मग बरं ताई, कपडे काढून घ्यायला पुरते आताच, कारण की मग ते थंडीचे थंडी होऊन जातात कपडे. मग नाही तर काय, मी ना वरती कमलं बी टाकलेले आहे ऊन द्याले. आता थोडे उन्हात टाकतो तर चांगले गरम होऊन जातात कमलं, तर मी ना उन्हात कमलं बी टाकेलं आहे, ते आणा लागेल काढून. बरं ठीक आहे ताई, तुम्ही तोपर्यंत कपडे गिपडे काढा, तोपर्यंत मी चहा घेऊन येतो. बरं ठीक आहे. सविता ताई, सविता ताई, आता नाही बाई, सविता ताईच्या रूममध्येच नाही आहे, कुठे गेल्या काय माहीत? कुठे गेली असते ना, याच्या रूममध्येच तर झोपेल होत्या, आता तर रूममध्ये नाही आहे. त्याच्यासाठी तर चहा मांडला मी ना, थंड होऊन जाईन चहा. कुठं गेल्या काय माहीत? सविता ताई, कविता इकडे वा. सविता ते हॉलमध्ये फोनवर बोलू राहिली. आता नाही बाई, या फोनवर बोलू राहिल्या का? जाऊ द्या, हॉलमध्ये नेऊन देतो ताईला चहा. तेव्हा ते हॉलमध्ये फोनवर बोलू राहिली, माहीत नाही कोणासमोर राहिली. ताईच्या आईसोबत बोलत असतील त्या, पाय तिथं बसलेली आहे, ते देऊन दे तिला चहा. बरं ठीक आहे ताई. अरे सविता ताई, तुम्ही इथं बसलेला आहे का? आम्ही तुमच्या रूममध्ये गेलो होतो. काहून कविता, काही काम होतं का? काही काम नव्हतं, चहा मांडला होता, म्हटलं चला छतवर जाऊ, थोडंसं उन्हात नाही बसू म्हटलं, तर तुम्हाला विचारणार होतं चलता का उन्हात बसाले. हो का व? पण मा बहिणीचा लय दिवसानं फोन आला व, तर मा बहिणीसंग बोलू राहिली फोनवर. हो का? बोला ना तुम्ही फोनवर, बोला. आम्ही दोघीच जणी जातो मग छतवर. चहा पेसान का तुम्ही? आता माय बाई, बरंच झालं व, माय तुला चहा आणला माझ्यासाठी बनवून, लय थंडी वाजू राहिली होती. मला चहा प्यायची इच्छा सुरू राहिली होती, बरंच झालं आणला. ठेवून दे इथं, मी पिऊन घेईन चहा. बरं ताई, ठीक आहे, इथं ठेवून देतो चहा, मग पिऊन घेसान. हो पिऊन घेईन ताई. चला आपणच जाऊ छतवर थोडं बसाले. हो चाल. सविता, सुप्रिया ताई, आता तुम्ही छतवर चालल्यास तर कपडे बी काढून आणसान वरचे. आता माय बाई, हे काम तर सविता ताईचं आहे, कपडे काढून आणायचं, आपल्याला काय सांगू राहिली? जाऊ दे ना कविता, आता आपण चाललोच ना छतवर तर काढून आणू कपडे. ठीक आहे सविता, बोल तू फोनवर, आम्ही आणतो काढू. कसं मी आता काढून आणणारच होती, पण आता तुम्ही चालले छतवर दोघीजणी तर काढून आणसान. बरं ठीक आहे, आणून घेऊ काढून. ताई खरं ना, लय कामचोर आहे बापा, लय कामचोर आहे, बसल्या कामं सांगते. जाऊ दे ना माय, कपडे काढून आणणं का काम आहे का कोणतं? जाऊ दे ना, आपलेच कपडे आहेत ना, काढून आणू. म्हणजे कपडे काढून आणा आपण आणि घडे करा आपण. जाऊ दे ना, कुठे नांदी लागतं तिच्या. चल हो चला, आणसा ना आठवणीनं काढू ना. हो ताई, आणू काढून. हो बाई, मी काय म्हणून राहिली होती? पाय बाई ना, ह्या दोघी जणी आल्या आणि भुलून गेली मी काय बोलू राहिली होती तर. तू काय, तू माझ्या सासूच्या ननदच्या बाबत बोलत होती ना? आता आठवण आलं. बाई तू आहे ना, लय गरीब आहेस तू, म्हणून तुझी सासून तुझी ननद तुला राबून घेतात चांगलं. काहून ते लोक नाही राहत का घरात? नाही का होते त्या लोकांना थोडेसे कामं केले तर? दोन्ही टाईमचा स्वयंपाक करतो तू, झाडू पोछा कपडे भांडे, किती सारे काम होते. काय होते त्या ननदले? थोडासा पोछा घिचा मारायले, सकाळचा तू स्वयंपाक करतो तर संध्याकाळचा तिला स्वयंपाक करायला काय होते? नाही बा, करते ते पोछा गिछा मारते, एखाद्या वेळेस भांडे घासून घेते, कोणी गिनीक सोडून देते. माई सासू बसल्या चिरचार करून देते. असंच वरच्यावर करतात ते. एक टाईमचा स्वयंपाक त्या ननदले करायला लावत जाय म्हणा, तुमची पोरगी एवढीच लाडाची आहे तर तुम्ही करत जा म्हणा एक टाईमचा, संध्याकाळचा नाही करत जाईन म्हणा, मी सकाळचा करत जाईन. असं कर ना तू. नाही हो माय, त्या नाही करतील, मोठा खज्जाला त्या माय दोघी माय देखी.
त्या खज्जलपणा करतात तर तुला काय होते खज्जलपणा करायला? हां, शिरदोर वाचतं त्याच्यावर. थांब, मी सांगतो तुला. तू या सासूनं म्हटलं असं करायचं, तसं नाही करायचं, उलटंच काहीतरी करायचं. भाजीमध्ये जास्त मीठ टाकून द्यायचं किंवा लय तिखट भाजी बनवायची, नाही तर मग कधी कधी फिक्कीच भाजी बनवायची, मीठच नाही टाकायचं. मग कसं त्याला वाटतं की बापा हे काही चांगल्या भाज्या बनवत नाही, हिच्याच्यानं हमेशा गलती होते. मग त्याच तुला म्हणतील स्वतः काही भाजी नको करत जाऊ, काही आम्हीच करतो भाजी. आणि पोळ्या कधी जायक्या जुईक्या कच्च्या बाबड्या कशाही बनवायच्या. मग त्या म्हणतील माय बाई अशा कशा पोळ्या बनवून राहिली, राहू दे बापा पोळ्या नको बनवत जाऊ तू, आम्हीच बनवतो. असं करायचं ना, असं करायचं. मी तशीच करतो. मी काही चांगला स्वयंपाक बनवत नाही. जर चांगला स्वयंपाक बनवला ना तर आपल्याच बनवायला लावतात मग ते. हां, मी काही चांगला स्वयंपाक नाही बनवत. मग त्या दोघीजणी माई देराणी जेठाणी नाही का, त्याच बनवतात स्वयंपाक. सकाळचा स्वयंपाक माई जेठाणी बनवते आणि संध्याकाळचा स्वयंपाक माई देराणी बनवते. मग तू काय करतो बाई? मी का, मी असेच करत राहतो काही. हां, कामात नाही दिसतो फक्त. त्या भाजीचं कापून देतो, लसूण शिलून देतो. हां, त्या कपडे धुतात, मी कपडे काढून आणतो, घड्या करतो कपड्याच्या. असं छोटं मोठं काम करतो. जर कामं केले तर पुरे कामं करायला लावतात त्या. तर मग पण सविता तुला लय दिमाग आहे बरं बाई, लय दिमाग आहे. एवढा दिमाग नाही चालत बापा मायाला. चालत नसते, चालवा लागत असते बाई. नाही तर पुरे कामं आपल्यालाच करायला लावतात हे. हां, सुनाईची कदर असते कुठं? कदर करतात काही लोक आपली. हां, आपली कदर आपल्यालाच करायला लागते. मग असं करायला लागते. माय माय माय, तुला कसं काय एवढं सुचते हो सविता? बरोबर सुचते मला. आज तर माझ्या सासूले उभ्या उभ्या बेवकूफ बनवलं मी ना. 1000 रुपये कमवले म्हटलं. माय माय माय, सुप्रियाताई पानं, सविताताई अजून बी फोनवरच बोलू राहिली बापा. बोलू देवा बोलू दे. तिच्या बहिणीचा लय दिवसानं फोन आला. बोल दे तिला फोनवर. तू जास्त जोरानं नको बोलू. हां, डिस्टर्ब होईन ते. बोल दे तिला फोनवर. माय माय माय, कसं कमवलं होतं ना 1000 रुपये? माझ्या सासूले बेवकूफ बनवलं मी ना. म्हणजे सासूले बी बेवकूफ बनवणं एक टॅलेंट आहे म्हटलं. टॅलेंटच आहे. नाही नाही, तुम्ही काय करू राहिले इथं दोघी? अरे आत्या तुम्ही? हो मी. तुम्ही दोघी काय करू राहिले इथं? आणि हे कपडे काढून आणायला तर मी ना सविताला सांगितलं होतं. तुम्ही दोघी काय काढून आणू राहिला? माय बाई, कसं काय बेवकूफ बनवलं होतं ना? मी दुपारी झोपली होती तर माझी सासू आली मारूममध्ये. म्हणे की काय झोपूनच राहतं का, नसो का तसं काय. लय बोलली मला, लय बोलली. हां, त्या बोलतातच. मला बोलत राहते माझी सासू दुपारी झोपली तर. मग मी ना पाहिजे कसा बदला घेतला तर. असा बदला घेशील का तू? मी ना माझ्या सासूपासून चांगलाच बदला घेतला. आता नाही बाई, कोणा सांगू राहिली फोनवर? सविता ताईच्या बहिणीचा फोन आहे. नाही बाई, हे सविता पागल आहे बाई. हां, काय बोलू राहिली फोनवर तिचं तिला नाही माहीत. माझ्या सासूचा मोबाईल गेला होता एरोप्लेन मोडमध्ये. गलतीनं ताईनं टाकून दिला असेल एरोप्लेन मोडमध्ये. तर त्याच्यात काय? समोरची तर गोष्ट ऐक तू, तुला लय मजा येईल. सवी अय सुप्रिया, तू चुपचाप बस, चुपचाप बस, चुपचाप उभी राहून इथं ऐक. मला बी ऐकू द्यायच्या गोष्टी. काय करू राहिली महाभारत तर. गेली बाई आज कामातून. सविता गेली कामातून. सविता ताई किती खोटी बोलते बापा. हां, असे खोटे धंदे शोधतात का ताईले? आज तर सविता ताई फसली, चांगलीच फसली. पुरी गोष्ट सांगशील काय झालं तर? मला काही ना काही शिकायला भेटन त्यापासून. मला तर लय हसा येऊ राहिला बाई. हां, थांब तुला काय झालं सांगतो. माझ्या सासूची मजा सांगतो तुला, थांब. सांग ना लवकर सांग ना. अवं काय झालं, माझ्या सासूच्यानं गलतीनं मोबाईल गेला असेल एरोप्लेन मोडमध्ये. हां, आता एरोप्लेन मोडमध्ये गेला म्हटलं तर ना त्याच्यावर काही यूट्यूब चालत, ना त्याच्यावर फोन येत, ना त्याच्यावर फोन लागत. तर मग काय झालं? माझ्या सासूले कायचं समजते. माझ्या सासूले वाटलं फोन खराबच झाला का. आता नाही बाई व. मग तू काय केलं? तुला काय वाटते मी काय केलं असेल? मी वेळेचा फायदा उचलला. माझ्या सासूला वाटलं खराब झाला. मी म्हटलं हो हो आता तुमचा मोबाईल खराब झाला. हां, बस असंच कानाला मोबाईल लावला आणि म्हटलं की मी रिपेअरवाल्यासंग बोलू राहिली. तो म्हणते फोन रिपेअर करायचे 2000 घेईन. मी म्हटलं तो मा ओळखीचा आहे तर 1000 रुपयात करून दे. माझी सासू बी एवढी बेवकूफ मग गोष्टीत देऊन गेली. नाही बाई व, खरंच का? मग नाही तर काय. माझ्या सासूनं मला 1000 रुपये दिले आणि मोबाईल दिला आणि चालली गेली लगे बाहेर. म्हणे मी बाहेरून येईपर्यंत मा मोबाईल रिपेअर करून आणून घेशील म्हणे. मी काय सांगतो माझ्या सासूला खरं. मी बी ते 1000 रुपये घेऊन घेतले. हां, आणतो म्हटलं आता तुमचा मोबाईल रिपेअर करून आणतो म्हटलं. ते 1000 रुपये मी घेऊन घेतले आणि एरोप्लेन मोडमधून मोबाईल काढून घेतला. पण सविता असं धंदे करायला घेऊन लागत का तुला? हां, घेऊन लागत का? त्या सासूला जर माहीत पडलं तर तू ना त्या सासूले ठगलं म्हणून, खोटी बोलली म्हणून. माझ्या सासूले कायले पता लागते वा? हां, कोण सांगेन माझ्या सासूले? माझ्या सासूले कायचा पता लागते? पागल आहे माझी सासू थोडीशी. आणि माझ्या सासूसोबत असंच व्हायला पाहिजे. किती बोलत राहते माझी सासू मला, किती बोलत राहते. 100 सोनार की और 1 लोहार की. आणि माझ्या सासूसाठी 1000 रुपये काय लय आहे का? व लय आहे का? बम पैसा आहे बुडीजवळ. बम दाबून ठेवला तिजोरीत नाही. आणि त्याच्यातले 1000 रुपये घेतले तर काय झालं? काय झालं? माझेच पैसे आहेत ते, कोणाचे दुसऱ्याचे पैसे आहे. पण बाई त्या सासूला माहीत झालं तर मग काय होईल तो हाल? माझ्या सासूला काही माहीत नाही पडत, काही माहीत नाही पडत. लय पागल आहे ती बुडी. माय माय माय, या सविताला कोणी चुप करा रे बापा, चुप करा. हिचं तोंड चुप करा कोणी. तिला माहीतच नाही आहे मागून आता सर्व ऐकू राहिली म्हणून. ताई ऐकू द्या ना, आत्याली ऐकू द्या. आत्याली असंच पाहिजे.
सविता ताई एवढी बार खोटी बोलते आत्यासोबत, एवढ्या बार आत्याला उल्लू बनवते, तरी आता त्याच्यावर भरोसा करते ना. हां आता बी असलीच माहीत पडली पाहिजे ना त्याची. नाही व बोलीन ना त्या सविताला लय बोला. असे खोटे धंदे करायच्या वेळेस नाही समजत का सविता ताईले काही. माय आवाज दे व त्या सविताला आवाज दे. ताई मी आवाज नाही देत सविता ताईले, बरोबर होता त्याच्यासोबत, तुम्ही आवाज नका दे. माय 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 बुडी निरा कुरकुर करत राहते ना माय, निरा कुरकुर करत राहते. हां सकाळी लवकर झोपेतून उठा, दुपारी झोपू नका, कामं करा, हे करा ते करा. हां निरा बोलतच राहते ना माय, बोलतच राहते. लयच आहे माहिती बुडी. हां लयच आहे. म्हणतात ना जसं जसं माणसाचं वय होते तसं जसं माणसाचा दिमाग सटकते, तसं माझ्या सासूचं आता वय उरायलं ना, माझी सासू बुडी उरायली, तर माझ्या सासूचा दिमाग थोडासा खसकला म्हटलं. खसकली माझी सासू. असं माझा दिमाग खसकला आहे ना, आणि हिचा दिमाग मोठा जागेवर आहे. माझ्या सासूला बेवकूफ बनवणं लय असा नाही ना बाई, लय असा नाही. काही दिमाग नाही आहे त्या बुडीले. नाही 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 अशी नको म्हणू. अशी नको म्हणू म्हणजे त्याच लायकीची आहे ती बुडी, त्याच लायकीची आहे. तुला माहीत नाही कशी आहे तर. लय खुसट आहे ना माय, लय खुसट आहे. कंजूस तर साऱ्या जमान्याची आहे माय बाई, लय कंजूस आहे. पोराईचे पगार झाले की पगारही दाबून घेते, पुरे पैसे घेऊन घेते पोराईपासून. आणि आम्ही काय करावं मग. हां आमचे नवरे आमच्याजवळ 1 रुपया नाही देत म्हटलं, पुरे आपल्या माझ्याजवळ देतात पुरं. म्हणून मी माझ्या सासूला बेवकूफ बनवलं. म्हणतात ना सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडती. तेच केलं मी ना, काही गलत नाही केलं. त्याच लायकीची आहे माझी सासू, त्याच लायकीची आहे. तुला माहीत नाही किती खज्जाला आहे ती बुडी तर. त्या बुडीसोबत असंच व्हायला पाहिजे, असंच व्हायला पाहिजे. मी तर म्हणतो तू बी अशीच वागत जाय त्या सासूसोबत, असंच करत जाय. नाही नाही बाई एवढं नाही होऊ शकत बापा, एवढी खोटी नाही बोलू शकत मी, मला भेव लागते. कायचा भेव लागते हो तुले, कायचा भेव लागते. या सासू तशाच असतात, तसंच करावं लागतं याच्यासोबत. तू नाही समजत. नाही नाही बापा तुम्हीच करा बापा, तुलाच एवढी हिंमत आहे, मला नाही आहे बापा. चल ठेवतो मी फोन, संध्याकाळ उराली, आता संध्याकाळचा स्वयंपाक बी करायला लागत. करायला लावून ते सासूले, ते काय एवढी बुडी झाली का तुझी सासू स्वयंपाकी नाही करू शकत. नाही नाही बाई माय का आम्ही स्वयंपाक करणं मीच करतो, माझ्या सासूला काही करायला नाही लावत. तू अशी करतो ना म्हणून तुझा फायदा उचलला ना त्यानं, म्हणून तुझा फायदा उचलला. सासूला जास्त डोक्यावर नसते चढवा लागत. डोक्यावर नाही चढवा लागत जास्त. माय 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 काय बोलू राहिली आहे सविता ताई. बोलू द्या ना सविता ताईले, बोलू द्या ना. आताही माहीत पडलं पाहिजे ना सविता ताईच्या मनात काय काय आहे तर. बरं ठेवतो बाई फोन. हां बरं ठेव माय बाई. चाल माय बाई, आता थोडंसं माय मन हलकं झालं बापा. माया बहिणीसोबत माझ्या सासूच्या चुगल्या केल्या मी ना, आता थोडं मला चांगलं वाटत आहे. चल माय बाई येईन आता ते बुडगी, त्या बुडगीचा मोबाईल बी द्यायला लागेल तिले. आता माय बाई चहा बी थंडा झाला वाटते. आठवणच नाही राहिली ना चहा प्यायची, आठवणच नाही राहिली मला. मा बहिणी झालं दिवसानं फोन आला, जो बोलत बसली मा बहिणीसोबत तर वेळेचं भानच नाही राहिलं. कसं काय राहील वेळेचं भान, सासूच्या चुगल्या जे करून राहिली होती. आता माय बाई बा, आता माझा सासूचा आवाज आहे. माय मी जे फोनवर बोलली ते सर्व माझ्या सासून ऐकलं का रे बापा. आता तुम्ही कधी आले बापा, कधी आले तुम्ही. मी तेव्हा आली जेव्हा तू आपल्या बहिणीसोबत फोनवर माझ्या चुगल्या करून राहिली होती. मी आणि चुगल्या नाही आता चुगल्या नव्हती करून राहिली बापा. मी तर म्हणून राहिली ती माझी सासूले चांगली आहे. कोणाला बेवकूफ बनवून राहिली हो तू. हां कोणाला बेवकूफ बनवून राहिली मला. पहिले तू ना लय बेवकूफ बनवलं मला, लय बेवकूफ बनवलं. आता बेवकूफ नाही बनणार मी, नाही बनणार बेवकूफ. मी ना काय बेवकूफ बनवलं आता तुम्हाला. राहू दे वा राहू दे, तुझ्या गोष्टी साऱ्या ऐकल्या मी ना, साऱ्या ऐकल्या मी ना. मग कानानं ऐकल्या. सुप्रियानं कवितानं जर मला सांगितलं असतं ना तरी मी ना विश्वास नसता केला त्याच्या गोष्टीवर. पण मी ना तुझ्या साऱ्या चुगल्या ना कानानं ऐकल्या. नाही बाई ह्या दोघी बी इथंच आहेत का. सविता ताई तुम्ही जे जे तुमच्या बहिणीसोबत बोलल्या ना त्या सगळ्या गोष्टी आता ऐकल्या, सगळ्या गोष्टी ऐकल्या. माय बाई ह्या दोघी जणी उभ्या राहून फक्त तमाशा पाहत होत्या, काही सांगितलं नाही मला. माय काय बोलतो ब सविता, तू थोडी मागं पुढे पाहून तर बोलत जाय. तू ना मला बेवकूफ बनवला आहे ना. मग मोबाईल खराब नव्हता झाला तरी माझ्यापासून पैसे घेतले तू, नाही ना. 1000 रुपये घेतले ते खोटं बोलून. जर तुला मला पैसे मागितले असते तर कदाचित मी तुला देऊन दिले असते. हां माझं खोटं बोलू राहिली तू, खोटं बोलू बोलू किती वेळा माझ्यापासून पैसे घेत असेल देव जाणे. लगेच या बहिणीसोबत तू माझ्या चुगल्या बी करून राहिली, मला भुटकीन भिडकी करून राहिली लगे तू. सोपते का तुला असं बोलणं, सोपते का. आज तर सविता ताई चांगलीच फसली. म्हणतात ना अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. अरे आत्या मी असं काही नाही म्हटलं. मी तर असं म्हटलं होतं की माझी सासू लय चांगली आहे बाप्पा. एवढं वय झालं म्हटलं माझ्या सासूचं तरी माझी सासू जवानसारखीच वाटते म्हटलं. पुरे कामं करते, माझ्या सासूला थंडी नाही वाजत, माझी सासू लय चांगली आहे. तुम्ही ना काहीतरी गलत ऐकलं असेल, आता काहीतरी गलत ऐकलं असेल, तुमच्या ऐकण्यात गलती झाली. राहू दे वा राहू दे, अजून खोटी नको बोलू. किती खोटी बोलशील तू, थकत नाही का खोटं बोलू बोलू. माझ्या ऐकण्यात गलती नाही झाली, तुला समजण्यात नाही ऐकून गलती झाली. तू आता हिशोबच करतो मी. आता मा पोराली उदे विनोदले तू या हिशोबच करतो मी. आता तुझ्यासोबत नाही बोल, डायरेक्ट विनोद सोबत बोलतो. लय झालं तू, लय झालं. आण दे मा मोबाईल दे माया. आता तुमचा मोबाईल तर देतो मी तुम्हाला, तुम्ही टेन्शन नका घेऊ. 1000 रुपये बी नका देऊ. फक्त आहे ना मग नवऱ्याला काही सांगू नका, विनोदजीला काही सांगू नका, प्लीज काही सांगू नका. राहू दे वा राहू दे, लय गोष्टीला बोल्या तुया, लय गोष्टीला बोल्या मी ना. आता नाही, आता डोक्याच्या वरून पाणी गेलं. आता मग पोरगा आल्यावरच तुझ्या हिशोब करीन मी. या बारीन नाही सोडीन तुले, नाही सोडीन मी. लवकर मा मोबाईल मला आणून दे. हो आत्या. सुप्रिया सवितापासून मा मोबाईल घेऊन मा रूममध्ये घेऊन येशील आणि सविताला मा रूममध्ये नको येऊ देऊ. हो ठीक आहे आत्या, ठीक आहे. या बारीनं चांगलीच फसली मी, चांगलीच फसली. आता माझी सासूबाई मला सोडणार नाही बापा, सोडणार नाही आता.
काय एवढं बोलायची गरज आहे फोनवर? थोडं मागं पुढं पाहून तर बोलत जाय. आणि आत्याला तुला काय उल्लू बनवलं? हां, आत्यापासून खोटं बोलून काय पैसे घेतले तुला? ताई, तुम्ही सविता ताईसाठी एवढं काही खराब नका वाटून घेऊ. सविता ताई करतेच तशी, त्याच लायक आहे. म्हणतात ना, बुरे का अंत बुरा होत आहे. पाय तेच झालं का नाही. खरं बाई, तुला चांगलं नाही केलं सविता, चांगलं नाही केलं तुला. आत्यासून खोटी बोलली, वरतून आत्याचा चुगल्या बी करू राहिली. बाईनं कधीच सासरच्या चुगल्या माहेरात सांगाव नाही, कधीच नाही सांगा. तुला चांगलं नाही केलं. ताई, आता तुम्ही काही करून आत्याला समजून सांगा बापा, समजून सांगा. हो वा, समजून तर सांगेनच मी. आत्याचा फोन आणून दे मला, आणि जा तुम्ही आत्याच्या रूममध्ये, सांगतो समजावून. ऐकलं तर ऐकलं आत्यानं, नाही तर आत्या रागात नाही आहे. या बारीनं नाही ऐकतील त्या, या बारीनं तू गलती माफ नाही करतील वाटते. नाही हो ताई, असं नका बोलू. प्लीज प्लीज, तुम्हीच काहीतरी करू शकता. आत्याला सांगा समजावून की आता मी अशी कधीच गलती नाही करीन, माफ करून द्या म्हणा मला, एवढी गलती माफ करून द्या. तरी पाहतो बाई, समजावून सांगून पाहतो आत्याला. मोबाईल आणून द्या त्याचा. हो, आणून देतो, थांबा आता आणून देतो. बाई, मला तर खराब वाटत आहे सवितासाठी. ताई, तुम्हाला काही एवढं खराब नका वाटू दे. सविता ताई आहेच तशी. जर आत्या या बारीनं बी सविता ताईला सोडून देईन ना, तर सविता ताई कधीच नाही सुधारणार, कधीच नाही सुधारणार. तुम्ही काही म्हणतात नाही, पडू नका त्याच्या. पण बाई ना, जाऊ द्या. ते विनोद भाऊजीला सांगतो म्हणते ना आत्या, सांगू द्या. नाही तर या ताईची आदत सुटीनच नाही. नाही हो माय, समजून सांग ना आत्याला, आपलं काम आहे. हो, आत्याला समजून तर सांगू आपण, पण सविता ताईला बी सबक भेटला पाहिजे. तेव्हाच सविता ताईला समजेल की सविता ताई किती गलत आहे. तर म्हणून म्हणतो, आत्याला जे करायचं आहे ते करू द्या. सध्याशी तुम्ही बी काही बोलू नका. हो बाई कविता, तूही बरोबर बोलू राहिली. सविता ताईसोबत बरोबर होत आहे. सविता ताई करतेच तशी. चला, आपल्याला संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे. हो चल.